दुसरा काही मी फक्त तुम्हाला शुभेच्छा नाही द्यायला आलो, तर तुमचं अभिनंदन करायला आलेलं आहे. आणि इथून आपला विजय निश्चित आहे. तुम्ही चांगले परिवार हा पहिल्यापासून कट्टर कन्वर्ट निष्ठावान शिवसैनिक आणि तुम्ही सुद्धा इथे सर्व जमलेले हे सर्व निष्ठावंत शिवसैनिक आहात. लढाई कशासाठी लढतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परवा शिवतीर्थावरती आपली विधानसभा पाहिली आणि त्या सभेत मी आणि राज दोघंही पोटतिडकीने बोललेलो आहोत. कारण ज्या पद्धतीने यांचा कारभार चाललेला आहे, हा कारभार केवळ मुंबईच नव्हे तर आपलं आयुष्य गेल्यावर चाललेलं आहे. अनेक ठिकाणी आता त्यांच्याकडून पैशाचं वाटप सुरू झालं. या तक्रारी माझ्याकडे येत आहेत. त्या तक्रारी आपण पोलिसांकडे आणि निवडणूक आयोगाकडे करतोय. पण पोलीस नाही किंवा निवडणूक आयोग नाही, वरून जसा आदेश येईल तसंच बघताय. जागा आपल्याला जायचंय कारण आयुष्य आपलं आहे. त्यांच्याकडे पैसा आहे, सर्व काही आहे. पण आज मी फक्त पहिल्या वॉर्डातून इथे या वॉर्डात येईपर्यंत तुम्ही सर्वजण कसे राहता हे पाहत आलेलं आहे. कुठे गटाराचं पाणी रस्त्यावरती आले, कुठे रस्ते खोदलेले आहेत, तिथेच वडापाव आहे, तिथेच देवादिकांच्या फ्रेंड्स आहेत. पण हे सर्व आयुष्य हे आपण सुधरू शकतो आणि आपण सुधरून दाखवलं होतं. गेल्या 4 वर्षामध्ये यांनी मुंबईची तिजोरी लुटून मस्त केलेली. आता जो पैसा वाटताय हा पैसा जर का व्यवस्थितपणाने कामांच्या निमित्ताने वापरला गेला असता तर आज आपली मुंबई ही सर्वात स्वच्छ आणि चकाचक असं शहर म्हणून नावारूपाला आलेलं असतं. असो, अजूनही काही वेळ गेलेली नाही, पण त्यांची वेळ ही आता शेवटची आहे. काल सुद्धा आपण पाहिलं असाल, प्रचंड खुर्च्यांच्या समोर यायला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं. पाहिलं ना, मग याला जिथे तिथे खुर्च्याच दिसतात. सत्तेची पण खुर्ची आणि समोर श्रोते नसतातच, तिथे सुद्धा खुर्च्याच असतात. पण काय खुर्च्यांचा प्रतिसाद होता हो, प्रचंड प्रतिसाद खुर्च्यांचा. आणि त्या खुर्च्यांचा प्रतिसाद पाहून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काय कंठ फुटला होता. हे सगळे बकवास लोक आहेत. यांना मुंबईशी काही पडलेलं नाहीये. मुंबई खतम करायची. आपण इथे सर्वजण पाहत आहोत, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, काही गुजराती पण आहेत, उत्तर भारतीय आहेत. या सर्वांना मी मुख्यमंत्री होतो तेव्हा आणि आपल्याकडे 25 वर्ष महापालिका होती तेव्हाही कुठेही भेदभाव न करता ज्या सोयीसुविधा देता येणं शक्य होतं त्या दिलेल्या आहेत. दिल्यात की नाही दिल्या? मग आता हे जे काय श्रेय घेतात पोस्टल गौरव कोणी बनवलं? आपण. कोविडमध्ये जे काम आपण केलं असं एकही शहर भाजपने दाखवू शकत नाही की त्यांच्या राज्यात कोविडसारखं काम महाराष्ट्राने आणि मुंबईने जसं केलं तसं एकही राज्य नाही. जेव्हा आपण इथे लोक वाचवत होतो त्याच वेळेला गंगेमध्ये मृतदेह वाहत होते. गुजरातमध्ये सार्वजनिक स्वरूपात चिता पेटल्या होत्या. हे यांचं काम, हे यांचं पाप. पण असं पाप किंवा असं दुर्लक्ष आपण जनतेकडे होऊ दिलं नाही. असूया, आता परवा निवडणूक आहे. आज 5 वाजता प्रचार संपतोय. आजची रात्र आणि उद्याची रात्र जागे राहा आणि पैसे वाटायला जर का त्यांच्याकडून कोण आलं सरळ 2 कानपटात मारा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या. आणि सर्व जनतेला सुद्धा सांगतोय, माता भगिनींना सांगतोय की त्यांचा पापाचा पैसा आहे, भ्रष्टाचाराचा पैसा आहे. तो पापाचा पैसा घरात ठेवून आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं आयुष्य बर्बाद होऊ देऊ नका. सत्तापेक्षा सत्य महत्वाचं आहे. आणि तुम्हाला निरोगी आरोग्यासाठी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आपले राष्ट्रवादी, जिथे मशाल असेल तिथे मशाल, जिथे इंजिन असेल तिथे इंजिन आणि जिथे तुतारी असेल तिथे तुतारी, या निशाण्यांवरती आपलं मत नोंदवून आपलं आयुष्य हे चांगलं करा. एवढ्याच तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.